आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। ठाणे महापालिकेत भाजपाचा महापौर बसावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती। आपण आपल्या चर्चेकडे वळणार आहोत। माफ करा, वेगळे एक लिंक समोर आलेली होती। ठाकरे बंधू आणि मनसे एकत्र येणार या संदर्भात आज दिवसभर चर्चा होती। खरं तर एकत्र येण्याच्या चर्चांचं दिवसेंदिवस वजन वाढत असताना आजवर दबक्या आवाजामध्ये सुरू असलेल्या अनेक चर्चांनी आता अचानक वरचा लावलाय। ती चर्चा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होणार? ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेसला चालणार का? काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये राहणार का? आजवर ही सगळी चर्चा वरच्या आवाजात होत नव्हती, कारण ठाकरे बंधूंचं काही ठोस ठरत नव्हतं। मात्र आता या चर्चेनं डोकं वर काढलंय। याचं पहिलं कन्क्लुजन म्हणजे ठाकरे बंधूंचं ठरलंय असं समजायचं का? या चर्चेमध्ये हा प्रश्न येईलच, पण आजचा आपला विषय आहे तो म्हणजे भावांचं ठरलं असेल तर महाविकास आघाडीचं गणित कसं जुळणार? राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का? आणि ते आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, विशेषतः काँग्रेसला चालणार का? काँग्रेसला चालणार नसेल तर काय? मुळात काँग्रेस उद्धव ठाकरेंबाबतच खुश आहे का? कारण आजच्याच बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंमुळे पक्षाला फारसा फायदा होत नसल्याचा सूर ऐकायला मिळाल्याचं कळतंय। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसे इन आणि काँग्रेस आउट असं समजायचंय का? याविषयी आपल्याला चर्चा करायची। आणि या सगळ्या चर्चेची आज दिवसभरात जी सुरुवात झाली ती झाली संजय राऊतांच्या एका वक्तव्यावरनं। ते वक्तव्य आपण ऐकूया। आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो। येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे। याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेससुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे। त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे। संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला चर्चेच्या सुरुवातीला संदीप देशपांडे यांना विचारायचा आहे। संदीपजी, मागचे गेले कित्येक दिवस आम्ही मनसेला चर्चेमध्ये विविध मुद्द्यांवरनं इन्व्हाइट करत होतो, पण मनसे काही चर्चेत येत नव्हती। दोन्ही भाऊ एकत्र येणार का याच्याबद्दल राजसाहेब सांगतील, आम्हाला बोलण्यासाठी बंदी आहे, राजसाहेब डिक्लेअर करतील असं सांगून तुम्ही आमच्या चर्चेत येत नव्हतात। आज तुम्ही चर्चेत आलात म्हणजे भावांचं ठरलंय ठोस असं समजायचं का? मला असं वाटतं, मी पुन्हा एकदा म्हणजे जे आधी सांगितलं तेच आत्ताही सांगतोय की मुळात असं आहे की युतीचा निर्णय, शिवसेना आणि मनसे या युतीचा निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील, उद्धवसाहेब ठाकरे घेतील। त्यामुळे त्याच्यामध्ये मी बोलण्याचं काही काम नाही आहे आणि तो वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल। काँग्रेसकडे येऊया। हनुमंत पवारजी, इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढतायत, दोन्ही भाऊ एकत्र येणार या बाजूला वजन जरा जास्त झुकतंय आणि अशा वेळेला काँग्रेसचं काय हा साहजिक प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे, काँग्रेसच्या मतदारांना सुद्धा पडलेला आहे। काँग्रेसचं काय ठरतंय? म्हणजे आजच्या बैठकीत आम्हाला असा सूर ऐकायला मिळाला की स्वबळाचा नारा तुम्ही देताय आणि त्याचे अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे मनसेचं उद्धव ठाकरेंसोबत येणं। नम्रताजी, राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, हे दोन भाऊ ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस आम्हाला त्रास होण्यासाठी काय आम्ही भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आशिष शेलार नाही आहोत। दोन भाऊ कशा का निमित्तानं एकत्र येणं आम्हाला आनंद आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत आता येणाऱ्या काळातल्या, त्याच्यामध्ये महत्वाची मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे आणि सगळ्याच जिल्हा परिषद पंचायत समितीपासून सगळ्या निवडणुका आहेत, नगरपंचायती आहेत। तर काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी 2 महिन्यापूर्वी भूमिका स्पष्ट केली की स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका असतात। या निवडणुकांमध्ये कोणासोबत जायचं कोणासोबत जायचं नाही हा निर्णय लोकल बॉडीला असेल। आमचे तालुकाध्यक्ष आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत,
शहराध्यक्ष आहेत यांच्याकडे सर्वाधिकार प्रदेश काँग्रेसनं सोपवले. त्यांनी प्रदेश काँग्रेसला सांगायचं या पक्षासोबत आम्हाला निवडणूक लढणं निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं सोयीचं आहे, महत्वाचं आहे आणि तसा निर्णय होईल. राज्यात एकच अशी आघाडी झाली आहे, राज्यात एकच अशी आघाडी होणार नाही याच्यापर्यंत आम्ही अजून पोहोचलेलो नाही आहोत. बर. रमेश चेन्नीथला साहेब असतील, आमचे सगळे सिनियर नेते असतील, चर्चा होत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेला सामोरे गेलो, इंडिया आघाडी म्हणून आम्ही लोकसभेला सामोरे गेलो. त्यामुळे आमची काही ताटातूट होईल किंवा आमचं एकदम घट्ट जमेल या कुठल्याही निष्कर्षाप्रत माध्यमांनी येण्याच्या अगोदर काँग्रेस पक्षामध्ये काय चालू आहे तर जिल्हा, तालुका आणि शहर कमिटीच्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी काय करावं लागेल याच्या आमच्या बैठका, चर्चा, विचार विनिमय मोहिमा आमच्या तिथे आम्ही सध्या लक्ष देतोय. बर. त्यामुळे राजसाहेब, उद्धव साहेब भेटले आणि एकदम आम्ही अस्वस्थ झालो, काही कारण नाही. अशी शेलार साहेब अस्वस्थ होतील, देवेंद्र फडणवीस साहेब अस्वस्थ होतील. पण प्रत्येक ठिकाणचे निर्णय असे स्थानिक पातळीवर होतात असं नाही ना. जसं की मुंबई महापालिका आहे, पुणे आहे, नाशिक महापालिका आहे. ह्या महापालिका, ह्या लोकल बॉडीज जरी असल्या तरी त्यांच्या निवडणुका ह्या एवढ्या मोठ्या असतात की त्यामध्ये अगदी केंद्रीय नेतृत्व सुद्धा हात घालत असतं. असं म्हटल्यानंतर काहीतरी एक अजेंडा ठरला असेलच ना काँग्रेस पक्षाचा. नक्कीच आहे. भारतीय जनता पक्षाचं जे जनविरोधी सरकार आहे आणि प्रशासक राज आणून यांनी जो मोठा भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि संबंध महाराष्ट्रभर केलेला आहे त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष आहेच आहे. भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी ज्या ज्या पक्षांसोबत जावं लागेल असाच मोठा विचार करून आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली ना. इंडिया आघाडी देशभर काँग्रेस पक्षच त्याचा मूळ गाभा होता ना. त्यामुळे आम्ही कोणाला तर वगळायसाठी आम्ही मोहिमेवर निघालोय असं कृपया चित्र उभा कोणीही करू नये. आम्ही बेरजेचं राजकारण करणार आहोत. भाजपाला हरवणं ही प्रायोरिटी असणार आहे. पण त्याच सोबत काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्याचं स्वतंत्र संघटन आहे, त्याची स्वतंत्र विचारधारा आहे आणि पक्षीय पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे आम्ही आमचं चिन्ह, आमचा पक्ष, आमचं संघटन मजबूत करण्यासाठीच आम्ही या निवडणुकांकडे बघतोय. ठीक आहे, संदीप देशपांडेंकडे येते. संदीपजी, सध्या तरी जे चित्र आहे, ज्या पद्धतीची वक्तव्य तुमच्याकडून किंवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून येत आहेत त्याच्यावरनं शक्यता दोन दिसतात. एक म्हणजे राज ठाकरे स्वबळावरती निवडणुका लढवतील किंवा राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि जी काही त्यांची आघाडी असेल त्याच्यामध्ये आणखीन कोणी पक्ष असतील तर त्यासह निवडणुका लढली जाईल. इतर कुठल्या पक्षाबरोबर काही तुमच्या चर्चा सुरू असतील तर आमच्या कानापर्यंत अजूनपर्यंत आलेलं नाहीयेत. पण संदीपजी, यामधला जो दुसरा पर्याय आहे त्या दुसऱ्या पर्यायामध्ये जर लढायची वेळ आली तर मनसेमधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कधी असा विचार केलाय का की यापूर्वी शिवसेनेत असताना आणि मनसेची स्थापना झाल्यानंतर मनसेमध्ये असताना या संपूर्ण काळामध्ये कधीही काँग्रेस या पक्षाचा प्रचार आम्ही केलेला नव्हता, तो कदाचित आम्हाला करायला लागू शकतो. या विचारावर मनसे कार्यकर्ते काय विचार करतात? मला तर वाटतं नम्रता, जर तरच्या विषयाला काही आत्ता उत्तर देण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही. मुळात असं आहे की शिवसेनेबरोबर युती होणार का, होणार असेल तर ती कुठल्या टर्म्स अँड कंडिशनवर होणार, ती मुंबईतच होणार का बाकी ठिकाणी होणार, या सगळ्या संदर्भातला निर्णय अजून कुठलाही झालेला नाही. तो ज्या वेळेला निर्णय होईल, ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब याबद्दल सांगतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही आपल्या समोर येऊ, माध्यमांसमोर येऊ, अगदी जाहीरपणे आपल्या प्रश्नांना उत्तर देऊ. पण अजून कुठलाही निर्णय झाला नसताना जर आणि तर अशा प्रश्नांना उत्तर देणं संयुक्तिक ठरेल असं मला अजिबात वाटत नाही. पण म्हणजे एक मुद्दा नक्की आहे की जर समजा काँग्रेस एकत्र येणार असेल किंवा काँग्रेस किंवा समविचाराचे पक्ष जर एकत्र आले तर तुमचा जो अजेंडा आहे, मोंग्यांच्या विरोधाची भूमिका, परप्रांतीयांच्या विरोधातला तुमचा एक तगडा स्टँड आहे, ते अशा सगळ्या तुमचे जे स्टँड्स आहेत ते स्टँड्स कदाचित कॉम्प्रोमाइज करावे लागू शकतात. मनसेचा आत्ताचा स्टँड काय आहे? आम्ही आत्तापर्यंत आमचा कुठलाही स्टँड कॉम्प्रोमाइज केलेला नाही. जी भूमिका आम्ही घेतलेली आहे ती उघडपणे घेतलेली आहे, ठामपणे घेतलेली आहे. गेले 19 वर्ष आम्ही सत्तेत नाही, पण त्यामुळे आमच्या भूमिकेत बदल घडलाय असं झालेलं नाही. त्यामुळे सत्ता येईल, मग सत्ता मिळवण्यासाठी आपण भूमिकेत बदल करूया, मग आपली भूमिकाच बदलून टाकूया, अशा प्रकारची मानसिकता ना सन्मान्य राजसाहेबांची आहे ना महाराष्ट्र सैनिकांची आहे. आम्ही लोकहितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही प्राणपणाने लढत आलो, प्राणपणाने आम्ही संघर्ष केलेला आहे, प्राणपणाने आम्ही संघर्ष करत राहू. सत्ता हे त्याचं माध्यम असू शकतं, अंतिम ध्येय नाही.
ठीक आहे. हेमंत देसाई आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक. देसाई सर, ज्या घडामोडी घडतायत त्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. भाषांतर कसं करायचं? एक तर संजय राऊतांनी जे वक्तव्य आज केलं ज्या प्रकारे ते बोलून गेले, आणि यापूर्वीसुद्धा हे जेव्हा एकसंध शिवसेना होती तेव्हा 2-4 वेळा असे प्रसंग घडलेत की जेव्हा संजय राऊतांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वारेसुद्धा समज देण्यात आली असं म्हणू आपण, किंवा सांगण्यात आलं की हे काही बरोबर नाही. मला असं वाटतं की संजय राऊतांनी जे काय आज वक्तव्य केलं ते तसं करायला नको दोन्ही पक्षांच्या संदर्भात. म्हणजे काँग्रेसचा सगळे निर्णय तिकडनं होतात दिल्लीमधनं, हे सगळं मुद्दामून सांगण्याची गरज नाही. कारण तुम्ही जर महाविकास आघाडीत एकत्र होतात, एकत्र आहात, तर त्या काँग्रेसच्या बाबत सगळे तिथे जाऊन नतमस्तक होतात, तिथे निर्णय होतात, इथल्या लोकांना किंमत नाही. हे विधानसभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा नाना पटोलेंना काही महत्त्व नाही आहे. आम्ही थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी किंवा खरगेंशी बोलतो असं सांगण्याचं कारण नाही. कारण इथल्या जे प्रादेशिक नेतृत्व आहे त्याचाही तुम्ही सन्मान केला पाहिजे, कारण ते तुमचे मित्रपक्ष आहेत. त्याचप्रमाणे मनसेच्या वतीने म्हणजे राज ठाकरे खाजगीत समजा काय त्यांचं काय मत असतील किंवा काय मतं व्यक्त करत असतील ती सार्वजनिक करणं, कारण आत्ता सगळी प्रोसेस सुरू असताना अशामध्ये तुम्ही ठिणगी टाकणं एक मॅच्युअर नेत्याचं लक्षण नाही आहे. तिथे त्यांची चूक झाली आणि त्यानंतर त्यांनी मेसेज पाठवला आहे आणि त्यामुळे सावरून घेतलं की मी असं बोललेलं होते तसं. देसाई सर, याला बोललो चूक नाही असं म्हणायचं की म्हणा, हिंट्स ठीक आहे. म्हणायचं? सावरून घेतलं त्यामध्ये. आणि नाही हिंट नाही, म्हणजे माझं काय म्हणणं असं आहे, एक लक्षात घ्या तिथे की समजा त्यांची इच्छा असेल, आता मी त्याच्या तुम्हाला हे सांगतो आणखीन गोष्ट, त्याच्या अगोदर की बिहारमध्ये आता निवडणुका आहेत विधानसभेच्या, त्यानंतर आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशा वेळी काँग्रेसला असेल किंवा इवन मनसेला असेल, मनसेला काँग्रेस म्हणजे राज ठाकरेंना काँग्रेसबरोबर जाण्याची इच्छा आहे असं जर बाहेर गेलं तर राज ठाकरेंची आत्तापर्यंत कन्सिस्टंट भूमिका जर तुम्ही बघितली की अगदी भाजपबरोबर जाताना सुद्धा प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वतःचं स्वत्व, स्वतःची वेगळी आयडेंटिटी स्वतःच्या पक्षाची ही ठेवून जी काही तडजोड करायची असेल ती केली. हो, त्यांनी त्या पलीकडे की आम्ही पूर्ण भाजपमय झालोय शिंदे सेनेसारखं असं केलेलं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज संपूर्ण प्रक्रिया चालू आहे बोलण्याची, अशा याच्यामध्ये हे करण्याची कारण. मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की इतिहास बघा तुम्ही, 2009 मध्ये ज्यावेळी काँग्रेसला यश मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेला असेल किंवा विधानसभेला महाराष्ट्रात, त्यावेळी मनसेची काँग्रेसला अप्रत्यक्षपणे मदत झाली आणि तिथे नुकसान झालं. हे मनसेने मदत केली असं नाही म्हणता येणार, मनसेची काँग्रेस राष्ट्रवादीला मदत झाली. आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी संभाजीनगरमध्ये झालेल्या त्यांच्या मेळाव्यात, पक्षाच्या मेळाव्यात सांगितलं की आपल्याला याच्यामध्ये खूप फटका बसलेला आहे, तेव्हा आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं आत्ता तर या आत्ता जे काही प्रभाग आहेत मुंबई महानगरपालिकेत 227 पैकी 67 असे प्रभाग आहेत जी आकडेवारी आहे, त्यामध्ये मनसेमुळे म्हणजे ज्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतामध्ये जे अंतर आहे तर ते मनसेला जी मतं मिळालेली आहे ते अंतर कापणारं ते आहे. म्हणजे मनसेमुळे फटका बसलेला आहे, पण त्यामध्ये जास्त फटका महाविकास आघाडीला बसलेला आहे, कमी फटका तुलनेने भाजपला बसलेला किंवा महायुतीला बसलेला आहे. त्यामुळे मनसेची ताकद जी आहे ती ताकद आज सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळी माझ्या मते गेल्या काही महिन्यामध्ये राज ठाकरे अत्यंत सावधपणे पावलं टाकतायत आणि ती सावधपणे पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. पण 5 जुलैला जी वरळीला सभा झाली त्या सभेमध्ये भालचंद्र मुणगेकर जे काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार आहेत ते सुद्धा हजर होते. म्हणजे ती त्यांची व्यक्तिगत भूमिका होती असं त्यांनी काही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे बघा आता प्रत्येक पक्षाला स्वतःचं मत किंवा स्वतःची लाईन घेण्याचं हे आहे आणि पॉलिटिकली करेक्ट भूमिका घ्यावी लागते त्या त्या परिस्थितीनुसार. हे आपण भान लक्षात घेतलं. भारतीय जनता पक्षाची अस्वस्थता बघा, त्यांचे प्रवक्ते असे म्हणतात की सावरकरांबद्दलची भूमिका जी आहे ती राज ठाकरेंना पसंत पडणार नाही. म्हणजे अजूनही त्यांना त्रास होतोय की राज ठाकरे समजा उद्धव ठाकरेंबरोबर गेले किंवा महाविकास आघाडीबरोबर गेले तर त्यांना त्रास होईल. अशा प्रकारे राज ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षातर्फे केला जातोय. याचा अर्थच आहे की मनसेची एक ताकद आहे ही त्यांनी मान्य केलेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा ती मान्य आहे, कारण ते दोन्ही जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली. बरं, मी काँग्रेसकडे येते. हनुमंत पवारजी, जशी भूमिकेवरनं अडचण मनसेची होऊ शकते समजा एकत्र यायची वेळ आली तर, तशी काँग्रेसची सुद्धा येऊ शकते.
काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत असेल, माफ करा, मनसे उद्धव ठाकरेंसोबत असेल तर ते काँग्रेसला चालणार आहे का महाविकास आघाडीमध्ये? किंवा पर्याय दुसरा, मनसेचा महाविकास आघाडीला बाहेरून असलेला पाठिंबा, याच्याबाबत काँग्रेसचं मत काय आहे की काँग्रेसलाच महाविकास आघाडीतनं बाहेर पडायचं आहे कारण उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा फायदा होतोय पण त्यांचा फायदा आपल्याला होत नाही, असा जो सूर आजच्या बैठकीमध्ये होता? नम्रताजी, काँग्रेस पक्षाला या देशामध्ये आघाडीचं राजकारण करण्याचा सर्वाधिक अनुभव आहे. इथं आता देसाई सर बसलेले आहेत, तेही माझ्या या मताशी सहमत असतील. अगदी डावे पक्ष जे काँग्रेसच्या विचारधारेचे विरोधक होते, त्या डाव्या पक्षांना सोबत घेण्याचंही कसब आमच्याकडे होतं आणि ते व्यापक मुद्द्यावर आम्ही ते घडवूनही आणलं होतं. काँग्रेस विरोधावर जे समाजवादी पक्ष उभे राहिले, लालू प्रसाद यादवजी यांचा असेल, समाजवादी पक्ष असेल, त्यांनाही आम्ही सोबत घेऊन उभं राहिलो. एवढंच काय, ममता बॅनर्जी यांना पण आम्ही सोबत घेतलेला आहे. शरद पवार साहेबही आमच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी होते. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की एका परिप्रेक्ष्यामध्ये इंडिया आघाडी तयार झाली देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तयार झाली. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं जे संविधान विरोधी, जनविरोधी आणि फक्त भूलथापा द्यायचं जे सरकार आहे, त्याच्या विरोधामध्ये ज्यांना ज्यांना एकमत आमचं होईल त्याची एक चौकट असेल ठरलेली, त्याच्यावर चर्चा होतील. आमच्या सगळ्या भूमिका शिवसेनेला मान्य होत्या का, शिवसेनेच्या सगळ्या भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य होते का, प्रश्नचिन्ह आहे. पण म्हणून भारतीय जनता पक्षाचं जे मोठं संकट मुंबई गिळंकृत करण्यासाठी आमच्या समोर उभं आहे, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थातल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तत्वाला ज्यांनी हरताळ पासलेला आहे, त्यांना बाजूला ठेवण्यासाठी आम्हाला काही विचार बाजूला ठेवावे लागतील, काही विचार स्वीकारावे लागतील. पण म्हणून आपली ओळख, आपला पक्ष, काँग्रेसच्या संविधानावर विश्वास आहे, त्याला आम्ही कधीच तडजोड करणार नाही. काँग्रेसचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे, त्याच्यावर आम्ही कधीच तडजोड करणार नाही. अशा काही गोष्टी ज्या आपली ओळख आहेत, ज्या पक्षाची देणगी आहे या देशाला दिलेली, तर त्या बाजूला ठेवायचा आम्ही कधीही विचार करणार नाही. पण आपापसातले छोटे मोठे मतभेद, स्थानिकचे मुद्दे, लोकलचे मुद्दे असे बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाला थांबवायसाठी जर आम्ही एकत्र येणार असू तर त्याच्या चर्चा होतील, वरिष्ठ पातळीवर निर्णय होतील त्याचे, आणि एक व्यापक भूमिका आम्ही महाराष्ट्राच्या हिताची घेऊ. वेळ पडली तर सावरकरांसंदर्भातली भूमिका सुद्धा काही काळ बंदिस्त करून ठेवण्याची तयारी असेल काँग्रेसची? बघा, अमित शहा साहेब मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते म्हणून का दोघांनी भूमिका सोडल्या होत्या? बर, ठीक आहे. मनसेकडे येऊया. संदीपजी, याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की काँग्रेस सांगते की कुठेतरी आपल्या पक्षाची इमेज न सोडता काही भूमिकांना मुरड घालावी. मुरड म्हणण्यापेक्षा आपल्या भूमिका न सोडता दोघं एकमेकांना समजून असतात की यांच्या भूमिकांसह ते एकत्र लढणार आहेत. उद्या मनसेचा समजा असा निर्णय झाला की काँग्रेस सोबत म्हणा किंवा महाविकास आघाडी सोबत आपल्याला लढाईची वेळ आली, तर मनसेचं ध्येय काय? आपण सत्तेत येणं की भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं, जे आता काँग्रेसने त्यांचं क्लिअर ध्येय सांगितलेलं आहे? नम्रता, पुन्हा एकदा सांगतो, सॉरी माफ करा, थोडा आवाज बसलाय, पण पुन्हा एकदा मी सांगतो की मी जर तरच्या प्रश्नांना आज इथे उत्तर देऊ शकत नाही. ज्या वेळेला या गोष्टींच्या चर्चा चालू होतील, अजूनही आमची महाविकास आघाडीमध्ये ना काँग्रेसबरोबर चर्चा चालू आहे, ना तशा प्रकारचा कुठला प्रस्ताव आम्ही पाठवलाय, ना त्यांच्याकडनं कुठला प्रस्ताव आम्हाला आलाय. त्यामुळे ज्या गोष्टीची चर्चाच चालू नाहीये त्या गोष्टी होतील किंवा नाही होतील असं गृहीत धरून त्याच्यावर बोलणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. त्यामुळे त्याची उत्तर काही मला आता देता येणार नाही. ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रस्ताव आयदर आमच्याकडनं जाईल किंवा त्यांच्याकडनं येईल, तेव्हा निश्चितपणे आमच्या ज्या भूमिका असतील त्या विस्तृतपणे आपल्या समोर येऊन, माध्यमांसमोर येऊन आम्ही नक्की मांडू. पण तुर्तास अशा पद्धतीची कुठलीही चर्चा नाही. इफ अँड बट्सच्या पलीकडे जाऊन आपण बघूया, जसं विरोधी पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतायत, सध्याचे जे विरोधात बसलेले आहेत ते काँग्रेस म्हणा, इतर विरोधी पक्ष, की आम्हाला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचंय, मग आमच्यापैकी कुणीही सत्तेत बसू दे. मनसे त्या सगळ्यांमध्ये आहे का? भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं या ध्येयामध्ये मनसे आहे का, की मनसेचा आपला वेगळा अजेंडा आहे? बघा, मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणाला तरी सत्तेत बसवणं किंवा कोणाला तरी सत्तेपासून रोखणं यापेक्षा मराठी माणसाचा विकास, महाराष्ट्राचा विकास, मराठी माणसाची समृद्धी, त्याला मराठी माणसाला सुखी ठेवणं, शेतकऱ्यांचे प्रश्न, या सगळ्या गोष्टींवर आम्हाला काम करणारे लोक आहोत आम्ही. आणि त्यामुळे हे आमचं ध्येय आहे. कोणाला तरी सत्तेपासून रोखणं किंवा कोणाला तरी सत्तेत बसवणं ह्याच्यापेक्षा मराठी माणसाचा उत्कर्ष या ध्येयाने आम्ही काम करतो.
आणि त्या यामध्ये ध्येयासाठी जे आयदर सांगते तुम्हाला ते सत्तेत त्याला यावं लागेल किंवा बरोबर कुणाला तरी सत्तेतनं बाहेर काढावं लागेल जे हे ध्येय पूर्ण करू शकत नाहीयेत संदीपजी. मी तेच तुम्हाला सांगितलं की हे ध्येय गाठण्यासाठी ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला आम्ही कोणाबरोबर तरी जाऊ किंवा कोणाबरोबर तरी बरोबर घेऊ किंवा आम्हाला असं वाटलं की कोणालाच बरोबर जाऊन हे ध्येय साध्य होणार नाही, आपल्याला एकट्यालाच लढावं लागेल, तर तशा पद्धतीचा निर्णय जो काय असेल योग्य तो निर्णय राजकीय दृष्ट्या तो सन्मान्य राजसाहेब घेतील. बर, आपली वेळ संपत आली. मी शेवटची कमेंट घ्यायला देसाई सरांकडे येते. देसाई सर, आत्ता सध्या या पॅनलवरती सुद्धा जी चर्चा झालेली आहे, दोघांनीही आपली बाजू मांडली आहे. वरकरणी पाहता शक्यता आहे मनसे आणि काँग्रेस एकाच गटात एकाच बोटीतनं निवडणुका लढतील अशी? मला तसं वाटत नाही, अजिबात वाटत नाही. म्हणजे कदाचित काही म्हणजे आघाडीत येणार नाही, महाविकास आघाडीमध्ये मनसे काही येण्याची शक्यता मला वाटत नाही. काही ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या ॲडजस्टमेंट होऊ शकतील, पण मुद्दा असा की आपण फक्त याच्यावरती फोकस करतो. त्याचवेळी रत्नागिरी असेल, कल्याण डोंबिवली असेल, आज ठाण्यामध्ये जो मोर्चा निघाला त्या ठिकाणी जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना यांच्यामध्ये प्रचंड मारामारी चालू आहेत. त्यामुळे केवळ काँग्रेस आणि मनसे उद्धव ठाकरे यांच्यावर चर्चा फोकस ठेवली जाते, तिथे काय चाललंय. पण त्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की फडणवीसांनी सांगितलं आहे की आपल्यामध्ये मतभेद असले तरी ते फार टोकाची टीका करू नका असं त्यांना सांगावं लागलंय. म्हणजे तिथे सुद्धा अशा प्रकारच्या विसंगती किंवा अशा प्रकारच्या कॉन्ट्रडिक्शन्स निर्माण झालेले आहेत. या इथे जर आहे यामध्ये मला असं वाटतं की काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल आणि काही ठिकाणी कदाचित ते गणित जर मांडलं योग्य प्रत्येक ठिकाणचं तर काही ठिकाणी काही ऍडजस्टमेंट होऊ शकते असं मला वाटतं. एक गमतीचा भाग म्हणजे या सगळ्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी जी हा महाविकास आघाडीचा तितकाच एक ताकदवान भाग आहे, त्यांच्याबद्दल ना ठाकरेंना आक्षेप आहे, ना मनसे कुठेही आक्षेप व्यक्त करताना दिसते, ना काँग्रेस आक्षेप व्यक्त करताना दिसते. त्यामुळे जो काय निर्णय होईल त्याच्यामध्ये ते सुद्धा कुठे आहेत हाही याच्यापुढे चर्चेला मुद्दा येणार आहे. मात्र ते सगळ्यांना कदाचित चालतील असं सध्या ज्या काही घडामोडी घडतायत त्याच्यावरनं दिसेल. त्यामुळे आगामी काळामध्ये या महाविकास आघाडीमध्ये मनसे इन होऊन काँग्रेस आउट होणार का, की महाविकास आघाडी वेगळी राहून मनसे बाहेरनं पाठिंबा देणार का, की मनसे आपला वेगळा झेंडा या निवडणुकीमध्ये खांद्यावरती घेणार आणि स्वतंत्र लढणार, काँग्रेस स्वतंत्र लढणार का, हे सगळे मुद्दे आता या क्षणी सरफेस झालेले आहेत. चर्चेअंती कुठलं काय कोण कॉम्प्रोमाइज करू शकतो, आपल्या भूमिका सोबत ठेवून कोण एक पायरी खाली उतरण्याची तयारी ठेवतो, त्यावरती कुठल्या आघाड्या होत आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल. तोपर्यंत जसं संदीप देशपांडे म्हणाले की इफ्स अँड बट्स वरती राजकारणात फार वेळ खेळून चालत नाही, चर्चेपुरतं ते आपण करू शकतो. आणि त्या चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.